तर निश्चितच आमचे ग्रामस्थ सन्माननीय अशोक धोंडू पाटील त्यांच्याकडून सुद्धा स्पर्धेला 1500 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभले। तर सर्व दानशूर दात्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करते। मैदानाकडे आपण लगेच वळणार। दोन संघांमध्ये ही झुंज आता सुरुवात होईल। एका बाजूला उमरोली आणि त्यांच्या विरुद्ध खेळते खारघर, या दोन संघांमध्ये ही लढत आहे। तर सामन्याला सुरुवात एका बाजूला असणारे उमरोली टीम आणि एका बाजूला असणारे खारघर टीम। तर उमरोली टीम साठी असणारी ते मात्र सुवर्ण संधी, विकेट हॅट्रिक घेतली तर 1000चं पारितोषिक असणारे, त्यानंतर मेडन ओव्हर घेतली तर 1000 रुपयाचं सह्य असणारे, त्यानंतर एका ओव्हर मध्ये 3 बोल्ड घेतल्या तर 2000चं पारितोषिक असणारे। तर आमचे पुरस्कर्ते तिथे पाहायला मिळतील। वासुदेव शेठ बालेकर यांच्या माध्यमातून असणारे आपल्याला पारदर्शक उमरोली टीम साठी असणारे इथे मात्र सुवर्ण संधी। तर याच नंतर आपण पाहूया ज्यांचं आगमन झालंय आमचे नरेशदादा पाटील यांचे इथे आगमन, त्यांचं या स्पर्धेनिशी सहर्ष स्वागत। तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय सर्वेश मडवी उर्फ बारक्या। गोलंदाजी ट्रॅकवर असणार सज्ज। सलामीची जोडी मैदानात पाहायला मिळते, आपल्याला पाहायला मिळते। सलामीला फलंदाज असणार, तिथे मात्र स्ट्राईकला फलंदाज ओमकार पाटील आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय विश्वास पाटील। दोन संघांमध्ये लढत जरूर पाहायला मिळते। एका बाजूला असणारे उमरोली टीम आणि एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते खारघर टीम। दोन्ही टीम अस्तित्वाची लढत आपल्याला लढत असताना पाहायला मिळतील। आपल्या गावाची प्रतिष्ठा, आपल्या नावाची प्रतिष्ठेसाठी केलत असताना दोन्ही संघ गोलंदाजी ट्रॅकवर सर्वेश मडवी असणार तयार। पंचांचा ग्रीन सिग्नल 3, 2, 1 सामना होईल सुरुवात। इथे मात्र चांगला फटका जरूर खेळलाय, गॅप मध्ये चेंडू एक्झिक्यूट केलाय, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील, तिथे मात्र चेंडूची अडवणी होणार। तत्पूर्वी या चेंडूवर संघाचं अकाउंट ओपन झालंय। या चेंडूवर धावा येथील तब्बल 2 आणि 2 धावांनी संघाचं अकाउंट ओपन झालंय। संघाचा श्री गणेशा केलाय। पुन्हा एकदा असणार सर्वेश तयार गोलंदाजी ट्रॅकवर, एक वेगवान गोलंदाज म्हणून ओळख। इथे मात्र पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड चांगला फटका केलाय। क्षेत्ररक्षक असतील तिथे कुठल्याच प्रकारची चुकी न करता इथे मात्र एकेरीला इथे मात्र 2 धावाने कन्वर्ट करत असताना चित्त्याच्या चपळाने 2 धावा चोरून काढल्या। या 2 धावांनी धावफलक वेगाने वाढेल 4 धावा धावफलकावर। 2 बॉलचा खेळ समाप्त, धावसंख्या 4। चांगली गोलंदाजी करतो इथे मात्र सर्वेशला आपल्याला पाहायला मिळते। कोलवट टप्प्याचा मारा करत असताना पुन्हा एकदा असणार गोलंदाज सर्वेश तयार। ओमकार पाटील असणारे स्ट्राईकवर। इथे मात्र पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा चेंडू होता, तिथे मात्र या चेंडूला दिलाय सन्मान। या चेंडूवर मिळणार सिंगल आणि या सिंगल निशीर धावफलक पुढे जाईल 5 धावा धावफलकावर। तर मात्र स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल विश्वास पाटील। गोलंदाजी ट्रॅकवर सर्वेश मडवी चांगला इथे मात्र त्याच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळते। दोन्ही संघ इथे मात्र ताकदवर संघ आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळतील। तर चला उमरोली संघ स्पीडअप करा। सर्वेश असणार गोलंदाजी ट्रॅकवर।
इथे मात्र पुन्हा एकदा फटका केलाय क्षेत्ररक्षक, तिथे मात्र दुरून प्रयत्न करतील गॅपमध्ये चेंडू एक्झिक्यूट कमालचा एफक इथे आपल्याला पाहायला मिळतंय. सुरेख चेंडूची अडवणी करत असताना या चेंडूवर दावा कंप्लीट होईल. तब्बल 2 आणि या 2 धावेनिशीर धावफलक पुढे सरसावेल. 7 धावा धावफलकावर जरूर धावफलकावर लागलेला पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी करतोय सर्वेश. मोठ्या फटक्यांपासून इथे मात्र वंचित ठेवलाय फलंदाजांना. विश्वास पाटील असणारे ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा असणार सर्वेश तयार. एक वेगवान गोलंदाज उमरोली टीम कडून पॉवर प्लेचा षटक हतलताना जरूर पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी करतो आतापर्यंत. इथे मात्र पुन्हा एकदा फटका खेळलाय क्षेत्ररक्षक, दुरून प्रयत्न करतील. तिथे मात्र हा बॉल थांबणार नाहीये. पंचांचा इशारा येईल. सीमा पार येतोय चौकार. या चौकारणीशीर धावसंख्या धावून पोहोचेल 11 धावा धावफलकावर. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका खेळलाय. सुरेख टायमिंग, सुरेख शॉट इथे जरूर पाहायला मिळाला. तिथे मात्र हाई बॉल थांबणार नाहीये. हाई बॉल जाणार सीमा पार येतोय. अजून एक चौकार. तर याच दरम्यान मान्यवरांचं आगमन झालंय. अतुलजी भोईर ग्रामपंचायत सदस्य विचुंबे, त्यानंतर आनंदजी गोंडली साहेब यांचंही आगमन झालंय. ग्रामपंचायत सदस्य विचुंबे, मान्यवरांना विनंती आपण या स्पर्धेनिशी आपलं सहर्ष स्वागत. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळतोय आपल्याला करण मडवी.
गोलंदाजी ट्रॅकवर जरूर आले तिथे मात्र दुसरं षटक उचलण्यासाठी पहिल्या षटकामध्ये मागणी गोलंदाजी ठरली तिथे मात्र सर्वेशी धावा खर्च केला तब्बल 18. इथे मात्र पुन्हा एकदा असणार करण मडवी तयार. करणवर दिले जबाबदारी. पहिलं षटक उचललं छोट्या भावाने त्यानंतर दुसरं षटक उचलण्यासाठी मोठा भाऊ आपल्याला पाहायला मिळते. दोन बंधूंची जोडी या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर करण असणारे तयार. स्ट्राईकला फलंदाज असणारे तिथे मात्र ओमकार पाटील. तर पंचांचा इशारा धावाला असणारे वाईड आणि या वाईड निशीर अतिरिक्त धाव येईल धावफलकावर आणि अतिरिक्त धावेनिशीर धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 19 धावा धावफलकावर. खराब चेंडूची सांगता करत असताना करणच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी करावी लागेल. धावसंख्येला रोख द्यावी लागेल. कारगर टीम इथे मात्र चांगल्या स्थितीमध्ये असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 18 धावा जरूर कुठून काढल्या त्यानंतर दुसरी षटकाची जबाबदारी दिली करणवर. करणला चांगली गोलंदाजी फेकावी लागेल. पुन्हा एकदा असणार करण तयार गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र फटका चांगला आहे. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आणि तिथे मात्र या बॉलला फेकून दिलाय. सीमा पार येतोय षटकार. चांगला फटका जरूर पाहायला मला. खराब चेंडूची सांगता केली तिथे मात्र लगेच त्या चेंडूला फेकून दिलाय. सीमा पार आलाय षटकार. या षटकाराने शिर धावसंख्या वेगाने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 25 धावा धावफलकावर. कमालीची फलंदाजी आपल्याला दोन फलंदाजांकडून पाहायला मिळते. ओमकार पाटील आणि विश्वास पाटीलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावर 25. चांगली गोलंदाजी इथे मात्र साकारावी लागेल. करणला प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा इथे मात्र करावी लागेल. धावांना रोख द्यावा लागेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाजी ट्रॅकवर तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. करण तयार. तर चला चेंडूंची पूर्तता करा. हॅलो शेवटची मैच अजून 25 स्कोर हो चुका है बगैर नुकसान पे ये काम और तमाम दर्शक इस बेहतरीन गुलाबी झंडी में इस मैच का आनंद ले रहे। रात काली है और उसमें उजाला चमक रहा है। तमाम दर्शक टकटकी के साथ देख रहे। कड़ा मुकाबला है, बड़ी मैच है, लेकिन फिलहाल इस बार देखा जाए तो 25 पे स्कोर जा चुका है। खारगर टीम जर्मन उमरोली टीम पहले गेंदबाजी कर रही। आता मात्र आमचे ऑपरेटर नितीन पाटील धुंद्रे ये आहेत और उल्टा बल्ला चलाने की कोशिश की थी। तर मगाशी त्यांनी त्या ऑपरेटरला उतरवलं आणि ते चढले आता वरती। 25 स्कोर बघा। अंपायरांची भूमिका बघा कशी। एक अंपायर थंडी लागते म्हणून जॅकेट घातलंय, दुसरा बिंदास महाबळेश्वर जाऊन आलेले आहेत। काहीच
25 स्कोर और उड़ाया, कैच इट, पकड़ो भाई, शाबाश, कमान नितिन। और बल्लेबाज बैक टू द डगआउट। ओमकार पाटिल अपने टीम के लिए 11 रन बना के वापस चले गए। नए बल्लेबाज मिस्टर ओमकार, वैभव मात्री। अरे ये छोटू, साला लाइट जाने के बाद कोई भी किधर कुछ भी कर सकता है, फटाक से लगाओ चल। बगा है ना, तो मग अंधेरे हाथों में दिया, तेरे हाथों में लपड़ा। आज लाईट भरपूर गेली। रिक्शा चलाएंगा, गडबड सांगू शकते ना। पिंटू शेठ हमारे साथ है तो कोई टेंशन नहीं है, लेकिन अंधेरी रात में कुछ भी हो सकता है। रात डरती है, दिन में मजा नहीं कि रात में बहुत मजा आता है। क्या रे छोटो, 25 लॉस ऑफ 1 विकेट खारकर टीम का स्कोर। आयला वाजेची सगळी पोरं बघा असं बोलून तर लगेच बघतात, कळते काहीतरी बरोबर ना। 25 नए बल्लेबाज का आगमन मिस्टर वैभव म्हात्रे मैदान के अंदर। और इस बार इनसाइड आउट शॉट ऊपर, और गैप में गए बाउंड्री की संभावना हो सकती है कि नहीं। लॉन्ग ऑफ के फील्डर का बढ़िया प्रदर्शन, तारीफ करना पड़ेगी। गुड फील्डिंग या उमरोली के माध्यम से, और इस दोनों के साथ स्कोर आगे जाता है 27। 1 विकेट के नुकसान पे इस खारकर टीम के अंदर हमारे एक बेस्ट स्कोरर सम्माननीय जयेश भाई पाटिल भी मौजूद है, उनका भी हम स्वागत कर रहे हैं। ग्राम पंचायत सदस्य और माजी उपसरपंच ट्रॉफी 2025 वाजेगांव में अगले साल यही तारीख डायरेक्ट डिक्लेयर। 7 दिन का टूर्नामेंट, लेकिन एक लॉन्ग ऑफ के ऊपर ऑफ ड्रॉ किया है। एक सिंगल मिलेगा और यहां सार्थ धनवी 11 खारकर टीम का स्कोर है 28। मेरी क्या अंग्रेजी कमजोर है ना, 25 मार अंग्रेजी में क्या आगे जाएगी। लेकिन हमें डर नहीं है, अंग्रेजी को मराठी की तरह आती थी। हाँ बोला तो बोला। 28 लॉस ऑफ 1 विकेट। गेंदबाज है इस बार देखा जाए मड़वी, करण मड़वी। ओ अच्छी बॉल, बहुत ही गुड डिलीवरी, कितनी आगे फेंकी, देखिए गतिशीलता थी गेंद में, ये देखिए। और ओवर की समाप्ति, पहले ओवर के बाद स्कोर हो चुका है, 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर हो चुका है 28 लॉस ऑफ 1 विकेट खारकर टीम का स्कोर। नितिन डीजे विकेट। अंपायर देखिए इस बार देखा जाए डॉक्टर चोरगे साहब और जीवन गांव साहब। एक अंपायर आज शाकाहारी था तो दूसरा मांसाहारी था, बड़ा मजा आया। एक शेर और 2 लंबू जी है तो एक टिम्बू जी है अंपायर। 28 लॉस ऑफ 1 विकेट
लाईट ऐसी क्यों करे पता नाही, या तारा काढल्या असं 2 दिवस तर. 28 लॉस ऑफ 1 विकेट. हाँ, किरण भाई देखिए पहले मैच में एक ऑन हो चुके, फिर भी गाड़ी मेरी है. बैठने में क्या पाहुणे आले तर बघायला मजा वेगळीच असते. तीसरी ओवर की पहली गेंद खराब होगी गेंद, और देखिए गावंड साहब ने खराब गेंद को साबित किया. 29 लॉस ऑफ 1 विकेट. तीसरा ओवर जारी है और गेंदबाज पलकर साहब सचिन मढ़वी. कोटे का पहला पारी का तीसरा ओवर. थोड़ा स्पीड अप कीजिए विनती है, ये बगैर टाइम पास से काम चलो, नहीं तो इथंच वाजतील 6 सकाळी. इतना गेंद या स्टंप और बॉल का बैट्समैन के बीच में इतना अंतर है, मानो मुझे ट्रक निकल जाता था उससे. 30 स्कोर. गेंदबाजी सुधरने वाली चाहिए, बिगड़ी गेंदबाजी को मजा नहीं है. सुर में होगा तो बड़ा मजा आता है, बेसुर को कौन बोलता है. नेक्स्ट बॉल, ये ज्यादा ही गेंद बाहर थी. पॉइंट के ऊपर खेला हुआ शॉट है. डीप पॉइंट खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे. एक सिंगल मिलेगा और उस टीम का स्कोर आगे बढ़ता है. स्कोर 31 लॉस ऑफ 1 विकेट. म्हणजे ही अशी झकमिक मारली ना की हळदीची आठवण होतो. हल्दी असंच नाचायला लागलो की झकमिक मारतो मध्ये. और ये दिमाग बाजे वाले ने सही. लाइट आ रही है लाइट के ऊपर, पिंटू शेट लाइट जाती है जनरेटर. फर्स्ट टाइम ये दिमाग है, बाकी सगे जनरेटर. और ये खाने पीने का बंदोबस्त परफेक्ट है. 31 स्कोर. ओ अच्छी बॉल, गुड डिलेवरी. नाही तर मग आम्ही काही ठिकाणी टुर्नामेंटला गेलो पिंटू भाई की ते आम्हाला विचारतात तुम्हाला उपवास कोणला, आम्ही उपवास नाही बोलतो. आणि मग म्हणतात का तुम्ही काय खाणार, आणि मग आणतात बिर्याणी, आणि मग जेवल्या ते खाल्यानंतर या ओट लाल. और गई खिलगिरी चंपा खोश्वर अंबा. देखो बड़ा लंबा छकमारा खंबा ठोक ठोक. बिल्कुल. और ये छक्के के साथ स्कोर आगे जा रहा है. 37-37. और कैचर पकड़ो, अभी छोड़ो मत. मिड विकेट. अरे नहीं यार, ऐसा नहीं यार करने का. वहां मार जल्दी बैक. तो पहुंच गया, लगता है मामला बनेगा अंपायर. तीसरे अंपायर रेफर किया है अंपायर को, तो जरूर टीवी अंपायर अभी फैसला करेंगे. 24 इवेंट के पास से केस आ गई है, जैसे पनवेल के लाइफ लाइन हॉस्पिटल में कैसे केस जाती है उस तरह से केस. सभी डॉक्टर मौजूद है. अंपायर कहाँ गए. यस, नॉट आउट. म्हणून नेहमी सांगतो ना की बॅट अशी घासत न्यायची आतमध्ये. हा, मग ती घुसली की मजा येतो. गावस्कर साहेबांनी सांगितलं तुम्ही बॅट अशी घासीत नेलात ना की तुमच्याकडे ॲडव्हर्टाइजमेंट बॅट्समॅनला. तसाच प्रकार झाला इकडे. और इस दोनों के साथ स्कोर आगे 39 लॉस ऑफ 1 विकेट. काफी लय में है बल्लेबाजी इस बार देखा जाए. विश्वास पाटिल सलामी बल्लेबाज है, छोटे कद के खिलाड़ी हैं. सचिन और घूम के खेलने का प्रयास किया था, लेकिन गेंद बॉडी के ऊपर टकरा गई. टप्पा पीछे जरूर था लेकिन कामयाबी नहीं मिली है. ये गेंद डॉट चली गई और चकमा खाने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है. आखिरी गेंद शेष 39. तीसरी ओवर की अंतिम गेंद. मामा देखिए मोहम्मद सहाल. हाँ, और हवा में जरूर इस बार का सिंगल मिला है. शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर. और स्कोर 40 मामा. लॉस ऑफ 1 विकेट. और आखिरी 2 ओवर शेष इस इनिंग की.
लेकिन खारगर का स्कोर कितना होगा, चौथे गेंदबाज कौन होंगे। संगीत से सभी लोगों को मजा आता है तो संगीत सुनना ही चाहिए। सुनिए नितिन ऑपरेटर इनके माध्यम से सुमधुर संगीत। लॉस ऑफ 1 विकेट, लेकिन आखिरी 2 ओवर शेष है। वैसे तो हमारे ये सभी स्लॉग ही ओवर है, लेकिन शास्त्र के तौर के ऊपर बता सकते हैं तो अंतिम और स्लॉग ओवर का है। तो फिलहाल 12 गेंदों में कितने रन इकट्ठा करेंगे देखना पड़ेगा। खारगर की टीम उमरोली गेंदबाजी कर रहे हैं और चौथे गेंदबाजी मिस्टर निशांत मड़वी। परफेक्ट नियोजन करेक्ट कार्यक्रम चल रहा है। चमकदार ट्रॉफी 2 बाइक है और क्या चाहिए, बस इतना मिल गया बहुत हो गया। अगले साल तो 7 दिन टूर्नामेंट है, 3 बाइक है, तो एक कमेंटर अंपायर को भी रखो ना। ओह साइकिल का जमाना गया, लेकिन यहां बल्ले अपोज अंपायर, ये संभाल के यार, अंपायर की मेन पार्ट को लग जाएगा यार। और सिंगल के साथ लेग बाई का इशारा, स्कोर आगे जा रहा है। 41 लॉस ऑफ 1 विकेट। अभी तक 6 गेंदे 5 गेंदे शेष है और आखिरी आने वाली 6 टोटल 11 गेंदों का खेल बाकी है। 41 पे स्कोर 50 बनाने के लिए खारगर को चाहिए 9 रन। एक कवर खिलाड़ी है, वहां एक बैकवर्ड पॉइंट है, वहां शॉट पॉइंट लेके दायरे के अंदर, बाकी खिलाड़ी बाउंड्री पे तैनात कर दिया है। पंच किया गेंद को, कवर के क्षेत्र में धकेला है, शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर गेंद को फील्ड किया और एक सिंगल के साथ स्कोर जाएगा 42 के घर में। 1 विकेट के नुकसान पे खारगर टीम का स्कोर है। खारगर के पास विकेट बहुत है और उन्होंने आक्रामकता अभी सिद्ध करना है, जोखिम भरे फटके उड़ाना चाहिए। लेकिन एक साइड से हम देख सकते हैं तो विश्वास पाटिल काफी खूंखार मोड में आए हैं, उन्होंने पारी को संभाला है, तारीफ करना पड़ेगी उसकी। इस बार यहां देखिए सिंगल जरूर मिलेगा, दूसरे के लिए भागने की कोशिश कर रहे हैं और खतरा बन सकता है कि नहीं। मिलेंगे इस गेंद के ऊपर 2। विश्वास पाटिल पहुंचे इस बार देखा जाए 22 पे और वैभव म्हात्रे खेल रहे 5 पे। तीसरे ओवर की 3 गेंदें खत्म हो गई, 3 गेंदों का खेल शेष है। उमरोली बनाम खारगर के बीच मैच चल रही है। बॉलर कुछ परिवर्तन कर रहे हैं और खिलाड़ी गेंदबाज का हौसला अफजाई कर रहे हैं। 44 पे 1 विकेट गॉन। आगे निकले कदमों का बेहतरीन प्रयोग, लॉन्ग ऑन के ऊपर लिया कैच। विकेट नंबर इस बार देखा जाए दूसरा गॉन। बड़ी मछली जाल में मिस्टर इस बार देखा जाए विश्वास पाटिल। बैक टू द डग आउट डीजे। चवालीस और 22 रनों की उम्दा पारी हुई खत्म। गुड बैटिंग विश्वास पाटिल के बल्ले से 1 छक्का 2 बाउंड्री और 3 डबल और कई सिंगल के साथ उन्होंने पारी खेली अपनी टीम के लिए। और नए बल्लेबाज का आगमन हो चुका मिस्टर सूरज पाटिल। टॉस करने के लिए जय हनुमान उमरोली बनाम, माफ कीजिए, जय दुर्गा रोहिंदन बी बनाम गावदी उसरली, दोनों कप्तान टॉस करने के लिए हाजिर हो जाए। मला वाटलं ही मॅच शेवटची असेल, डे नाईट बोलल्यानंतर कसं थोडं लक्ष देतं ना, पण नाही, म्हणजे आता जवळजवळ आपल्याला 4 वाजतील 100%। 44 आणि काही हरकत नाही हो। आम्ही एकदा आल्यानंतर एकदा कारागृहमध्ये पॅक झालो ना की जेव्हा मॅच संपल तेव्हाच सुट्टी, नाही तर आपली काय कुठेतरी हाले डोले पालखी चालली सरळ। आणि हाय कोण आपल्याला 44 लॉस ऑफ 2। या ऑपरेटरला काहीतरी आहे व्हॉट्सअपला।
44। ये उल्टा बल्ला शबाश। कारगर नवी मुंबई में देखे जादू है। इट्स अ 4 रन डी। कोई टायसर कहते 12 आहे की 12 12 तुने किती आणि धाव संख्या 48 48। 50 बनाने के लिए टीम को चाहिए 2 रन। आते ही सूरज पाटिल ने स्वागत किया चौबे के साथ, रिवर्सिव दाग दिया। और जिनके पास 4 व्हीलर है वो सूरज पाटिल। ओह देखिए जड़ में फेंकी हुई गेंद, जिसे क्रिकेट में कहते हैं ब्रह्मास्त्र। ना सेंडा ना दांडा, ये डायरेक्ट बूंदा है। बूंदे की बात कुछ अलग होती है, आपको पता है ना। बूंदे में फीट बैठ जाएगा, काम फिट, और बूंदा निकालने में कामयाब बने तो बच गए, तो दंडा अस्त व्यस्त होता है। बूंदा प्रॉब्लम है। स्कोर 49 49 हो चुका है। और इस ओवर की पलकर साहब अभी तक गेंद और हो चुका है, और अंतिम 6 गेंद पारी का यह स्लॉग ओवर है, डेथ ओवर है, हनामारी का ओवर है। अग्री भाषा में इसे कहते हैं यह कुटाकुटी का ओवर है। मिथुन चक्रवर्ती की भाषा में इसे डुशुम डुशुम वाला ओवर है। और सीआईडी में कहते दया तोड़ दरवाजा मारो, अंतिम ओवर लास्ट में ब्लास्ट करो, फटाफट रन, क्योंकि आखिरी 6 गेंदें शेष। उसके बाद उमरोली बैटिंग करेगी, लेकिन खारगर का टारगेट कितना होता है देखना पड़ेगा। आखिरी 6 गेंदें शेष। सूरज पाटिल 5 पे, वही वो मात्र 5 पे खेल रहे हैं। जिनके पास 4 व्हीलर है, क्या आज अपने गियर बदलेंगे 6 गेंदों में? लेकिन आखिरी गेंदबाज है मिस्टर सचिन मडवी। ये देखिए रिवर्स बैटिंग करने गए थे, एक बार फिर से एक बार लग गई ताली, और इस बार 5वां ओवर चल रहा है। 5 ओवर की पहली गेंद डॉट चली गई है। और धीरे धीरे कंजन मलकर साहब माइक हाथ में ले रहे, इसका मतलब ये है हमें धोखा है। अगर ये कमेंट्री सीख गए तो समझ हमारा दुकान बंद हो गया। 49 और 50 बनाने के लिए गेंद चाहिए। और स्लो रन का प्रयोग, गति परिवर्तन वाली गेंद, चेंजेस ऑफ पेस कहते हैं इसे। विविधता, वैरायटी अपने पास चाहिए। और यहां गेंदें निकल गई डॉट दो। आखिरी 4 गेंदें शेष। या सावकाश या नाही तर असा असा करताना कसा सरपंच साहेब। ओ बघा आमचे सरपंच साहेब कसे हौशी आहेत, हे व्यक्तिमत्व आहेत। 49 लॉस ऑफ 2, और इसी के साथ 50 पूरा हो गया, 50 पूरी खारगर की। आणि हे खरे क्रिकेटचे सगळे भक्त आहेत आमच्या इथे मंचावर बसलेले प्रमुख पाहुणे। पोलीस पाटील साहेब आमचे, म्हणजे एवढा उशीर क्रिकेटला मॅचला योगदान देणं महत्वाचं आहे। ओ डॉट गेंद जबरदस्त। और आखिरी गेंदें बची हुई में पालकर साहब 2, अभी तक 4 गेंदें डॉट चली गई है। कदमों का प्रयोग किया था विकेट कीपर साहब। नहीं 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 नहीं, तुम लेट हो गए मुझे लगता है, ऐसा मेरे हिसाब से। लेकिन रन होगी अंपायर क्या? चला मॅच सुरू करून घ्या। पंच नसेल तर आपण इकडे मात्र तिसऱ्या पंचाची मागणी करा, टीव्हीवर चेक करा।
चला सागर मांडवकर आणि मनोहर पाटील वाजे आपण मंचावर यायचं आहे. आखिरी गेंद क्या डॉट जाएगी. वासुदेव भालेकर साहब इनकी तरफ से 1000 रुपए मिलेंगे. गेंद मैडम फेंकेंगे तो 1000 रुपए बॉलर को मिलेंगे. 500 उसे 500 हमें. देखना पड़ेगा. 50 रन बोर्ड के ऊपर लग चुके लेकिन मेहनत उनकी है. आखिरी गेंद शेष पारी की और बॉडी के ऊपर टक्कर आ गई. गेंद रन आउट का मौका और वहां आउट और मिडन ओवर. वासुदेव भाले 1000 रुपए की धनराशि बख्शिश मिली गेंदबाज यानी कि सचिन मड़वी को. वाड़ा गेंदबाजी सचिन. क्या गेंदबाजी की लाजवाब गेंदबाजी यार. खारगर का स्कोर 5 ओवर की समाप्ति के बाद रन बन चुके हैं 50 और जीतने के लिए उमरोली टीम को चाहिए 30 बॉल में 51. 30 चेंडू 51 धावा. तर टॉससाठी संपर्क साधायचा आहे. जय दुर्गा रोहिंजन बी संघ, त्यानंतर गावदेवी उसारली संघ. तर दोन्ही संघांच्या तर रोहिंजन संघाचा इथे संघ नायक उपस्थित आहे. तर गावदेवी उसारली संघ आपला आपण लगेच आपण प्रतिनिधी पाठवायचे टॉससाठी. कॅप्टन आपण लगेच यायचंय. प्रेमाची हक असणारे आपल्याला. आणि इकडे विजयासाठी 5 ओव्हरमध्ये 30 धावांची गरज आहे. माफ करा, सॉरी उलटा झालाय. तर बघा 5 ओव्हरमध्ये विजयासाठी 51 धावांची गरज. स्क्रीन के ऊपर उल्टा देखने के बाद प्रॉब्लम हुआ. 30 बॉल वो आया भी नहीं. 13 गेंदे और 51 रन टू विन. नमस्कार. आओ ऊपर सूप पीने से क्या मजा है. तर टॉस करण्यात येईल. एका बाजूला असणारे रोहिंजन संघ आणि एका बाजूला असणारे उसरली संघ. तर आपण टॉस साठी दादांना विनंती करू. हनुमान दादा माळी ग्रुप ग्रामपंचायत सरपंच उमरोली त्यांच्या माध्यमातून टॉस करण्यात येईल. दोन संघांमध्ये लढत आपल्याला पाहायला मिळेल. तिथे मात्र एका बाजूला रोहिंजन संघ असणारे
तर दोन संघांमध्ये आपल्याला इथे टॉस करण्यात येईल. एका बाजूला असणारे रोहिंजन संघ आणि एका बाजूला उसरली संघ. तर उमरोली गावातील आपल्याला सरपंच साहेब त्यांच्या माध्यमातून टॉस करण्यात येईल. हनुमानजी माळी साहेब यांच्या हस्ते टॉस करण्यात येईल. तर टेल असणारे तर उसरले संघ इथे मात्र काय डिसिजन असणार. आम्ही पहिले क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करणारे किती धावांपर्यंत रोखण्याचा इथे मात्र रोहिंजन संघाला ते प्रयत्न असेल. 40 ते 45 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. तर धन्यवाद. बेस्ट ऑफ लक असतील आपल्याला. तर सबसे ग्रेट मदन शेठ वाजे गावातील आपल्याला विद्यमान सरपंच साहेब इथे पाहायला मिळतील. या स्पर्धेनिशीर त्यांचंही स्वागत आमच्या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून तब्बल 3000ची देणगी त्यांच्या माध्यमातून लागली. त्यांचं या स्पर्धेनिशीर सहर्ष स्वागत. अकाउंट मात्र ओपन आहे. या स्पर्धेसाठी खंबीर साथ सबसे ग्रेट मदन शेठ. तर मॅचकडे वळूया आपण. 51 धावा करायचे आणि बॅटिंग टीम जय हनुमान उमरोली संघ बॅटिंग करेल या वेळेला. तर सलामीची जोडी सरकली आपण जरूर पाहूया. या वेळेला खारघर संघाने टॉस जिंकला, बॅटिंग केली. विनिंग टार्गेटचा विचार केला तर 51 धावांचं लक्ष्य. तर हनुमानजी माळी साहेब ग्रुप ग्रामपंचायत सरपंच उमरोली यांच्या माध्यमातून उमरोली टीमला मात्र षटकार हॅट्रिक जर लगावली तर तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणारे. टीमचं मनोबल वाढवण्यासाठी असणारे कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळेल. ओ टू सागर सर. तर ओमकार पाटील पहिलं षटक घेऊन आले. आघाडीची जोडी सरकले. सुजित मडवीला पाहतोय, प्रतीक मालीला पाहतोय. पॉवर प्ले 1 मध्ये ओमकार पाटील. पहिला चेंडू अपील मध्ये उत्साह. यस फर्स्ट विकेट. पायचीच्या रूपानं सुजित मडवी पहिला पॉवरफुल फलंदाज होईल बाद. पहिला धक्का. मास्टरमाइंड ज्यांचे इथे शुभ आगमन झाले ते उसरली गावाचे मास्टर माइंड जितेंद्र भगत यांना आपण पाहतोय. दमदार सरपंच नितीनजी भगत साहेब यांचे इथे शुभ आगमन झाले. आणि यानंतर आपल्याला उसरली संघ खेळताना पाहायला मिळणार, त्यांचं सहर्ष स्वागत करूया. तर 51 धावांचं टार्गेट आहे आणि याच वेळेला आपण पाहिलं ओमकार एक ऑलराऊंडर आहे. बऱ्याच वेळा जेव्हा खारघर संघ परफॉर्मन्स करतो तेव्हा ओमकारवर हा संघ अवलंबून राहिला आणि तो ओमकार पॉवर प्ले 1 मध्ये संघासाठी खेळत असताना पहिला गडी बाद झाला. विनिंग टार्गेट 51. बॅटिंग करत असताना संघ उमरोली टॉस जिंकल्यानंतर खारघरनं पसंती दिली फलंदाजीला आणि टार्गेट सेट केले. कशा पद्धतीनं पाठलाग होईल
ओमकार पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट नाव. खोला टाकल्या अपील मध्ये उत्साह दबाव निर्माण करतोय. निशान मडवी स्ट्रायकर इनला आणि प्रतीकला पाहतोय नॉन स्ट्रायकर इनला. अपील मध्ये उत्साह जरूर पाहिला. पंच आपल्या निर्णयावर ठाम आहेत. जरूर ओमकार पाटील विकेट त्यानंतर डॉट 51 करायचे. चला पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. मात्र यस पंच रिव्ह्यू साठी कॉल आहे. यस एक्झॅक्टली व्हॉट आपण चेक करूया. यस अंपायर कॉन्टॅक्ट करा आपण. ऑफिशियल एक अंपायर कनेक्टेड नाहीये. या लवकर.
मडवीला आपण इथे पाहतोय प्रतीक माळी पहिल्या चेंडूवर धक्का मिळाला. डाऊट्स इथे क्लिअर झाले आणि आपण पूर्वरच सामना सुरू करतोय. ओमकार पाटीलला पाहतोय पहिले षटक पॉवर प्ले मध्ये तो हाताळतोय डीपला दूरवरचं क्षेत्ररक्षण. यस, तर गोलंदाजाच्या शैलीवर पुन्हा आक्षेप घेतला आणि ऑन स्क्रीन पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत. ओमकार पाटीलच्या शैलीवर आक्षेप घेतला बॅटिंग टीम आपण जरूर पाहतोय उमरोली संघाला. ओमकार पाटील 2 चेंडूचा खेळ संपला आणि अजूनही अकाउंट ओपन झालं नाही. आक्रमण करतो ऑन साइडला डीप कडून फिल्डर रेडियम चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न जरूर राहील मात्र इशारे मिळतील. या चेंडूवर 4 धावा चौकार. तर नक्कीच मयूर पाटील चेरवली यांचा वॉलेट इथे हरवलाय. जे आमचे आयोजक आहेत मयूर पाटील, कुणाला सापडला असेल तर जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा आणि योग्य तो बक्षीस दिला जाईल. त्याच्यामध्ये काही इम्पॉर्टन्स त्यांचे काही इम्पॉर्टन्स वस्तू आहेत, डॉक्युमेंट्स आहेत आणि काही त्यांचं महत्त्वाची कागदपत्र सुद्धा त्याच्यामध्ये आणि महत्त्वाचे फोटोज सुद्धा त्यांचे. तर बघा, ज्यांना कुणाला तो वॉलेट मिळाला असेल तर आपण तो पोहोचवा. तर जर वॉलेट दिलं तर मिनिमम 1000 रुपये ते त्यांना प्राइस देणार आहेत आणि पिंटू शेट यांच्याकडून 500 मिळणार आहेत. म्हणजे मयूर पाटील यांचा वॉलेट जर दिला तुम्ही प्रामाणिकपणे तर 1500 रुपये मिळणार आहेत. कारण इम्पॉर्टंट आहेत, ATM कार्ड्स आहेत, क्रेडिट कार्ड्स आहेत, फोटोज आहेत इम्पॉर्टंट, काही डॉक्युमेंटरी आणि वेगवेगळे त्यांचे जे काही त्यांचे वेगवेगळे पासवर्ड आहेत त्याचा एक पेजेस आहेत आणि ते खूप इम्पॉर्टंट आहेत. तर ओमकार पाटील विकेट डॉट चौकार एकूण धावफलक 4 4 रन्स. सुजित बाद झाल्यानंतर प्रतीक माळी आणि निशान मडवीला आपण पाहतोय. क्रमांक 3 चालय निशान 51 धावा करायचे. पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपण पाहतोय. अजूनही पहिल्या फेरीतील एक सामना बाकी आहे. आज थोडा वेळापत्रक भरपूर मागे गेलं कारण एक सुपर ओव्हरचा सामना आपण पाहिला जो कोपर विरुद्ध विचुंबे या 2 संघामध्ये रंगला. त्यामध्ये बराच वेळ गेला आणि जरूर सामना मात्र अटीतटीचा आपल्याला पाहायला मिळाला. ओमकार पाटील 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 4 धावा आहेत, 4 रन्स. निशान मडवी आणि प्रतीक माळी. शरीरभेदी गोलंदाजी अपील जरूर केली, धाव घेण्याची तयारी. ओमकार पुन्हा एकदा गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. आज आपल्या गोलंदाजीचं त्यांनी पुन्हा एकदा प्रदर्शन केलं. पहिल्या ओव्हरमध्ये ओमकारला पाहिलं विकेट डॉट चौकार आला, एक लेग बाईज. आतापर्यंत ओमकारच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं फक्त 5 धावा आहेत. कंपॅरिझन आपण केली जेव्हा सर्वेशनं पहिलं षटक हाताळलं त्यांनी 18 धावा दिल्या होत्या आणि आता थोडा बॅकफुटलाय संघ उमरोली. बघा, पुढचा सामना टॉस विन टीमला विनंती करेन आपण रेडी राहा. ड्राईव्ह करते 2 धावेसाठी प्रयत्न जरूर. यस, टॉस इथे झाला आणि टॉस विन टीम जर डिसिजन फिल्डिंग असेल तर आपण रेडी राहा जेणेकरून वेळ वाचेल. ओमकार पाटील विकेट डॉट चौकाराला, एक लेग बाईस. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावा धावफलकावरती 7 रन्स. विजयासाठी लक्ष 51 धावा. गोलंदाज ओमकार. पॉवर प्ले मध्ये बघा ही गोलंदाजी एकही कुठल्याही संधी निर्माण करून देत नाही. निशानला पाहिलं, लाईन चांगली, ऑफ स्टंप वरून चेंडू, पंचांचा इशारा. षटक समाप्त आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. एकूण धावा धावफलकावरती 7.
पाहतो या गावचे दमदार सरपंच मदनजी नारायण पाटील यांना आपण पाहतो या स्पर्धेला भरपूर त्यांचं योगदान राहिले. स्पर्धा एन्जॉय करताना जरूर पाहूया. ओमकार पाटील या ओव्हरमध्ये धावा आल्या 7 आणि एकूण धावफलक 7 पाहिलं. 51चं टार्गेट आहे. विनिंग कॅल्क्युलेशन पाहिलं तर 4 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. भागीदारीचा विचार केला आतापर्यंत निशान मडवी खेळतो. प्रतीक माळी त्याला साथ देतो. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. बॅटिंग टीम जय हनुमान उमरोली इथून काही अंतरावर असलेलं उमरोली गाव आणि खारघर विभागातील संघ आपण जरूर पाहतोय. सार धन्वी निलवण खारघर. ओव्हर नंबर 2 आणि गोलंदाज झालाय जयेश पाटील. चला थोडा स्पीडअप करा. मॅनेजमेंट कडून आम्ही काही सूचना देतो. हा सामना सोडून आणखीन 3 मॅचेस कव्हर करायचे आहेत आणि पहिल्या फेरीतील 1 सामना अजूनही बाकी आहे. उद्या कदाचित वेळापत्रक बिघडेल. उद्या स्पर्धा लवकर सुरू करावी लागेल. 7 धावा आहेत. ओ हा चेंडू लॉफ करतोय डीप लॉंग स्टॉपला. मिळतील 4 धावा. एकूण धावफलक पोहोचलाय. आता धावा धावफलकावरती 11. तर जयेश पाटील बघा चांगला प्रयत्न होता. निशान मडवीला पाहिलं. 4 चेंडूचा सामना आतापर्यंत निशान मध्ये 2 मोठे फटके. उमरोली संघ बघा आजच्या रात्रीमध्ये हा पहिला सामना आहे. जबाबदारी समोर जयेश पाटीलची गोलंदाजी. आक्रमण करतो ऑन साइडला वेगानं. फिल्डर रेडी. सिंगल मिळेल. हा सामना सुद्धा चुरशीचा होणार का? तेवढं दोन्ही संघ तेवढे बलवान आहेत, दावेदार आहेत. अगदी मागचा सामना आपण पाहिला जो अटीतटीचा होता. कोपर विरुद्ध विचुंब शेवटपर्यंत सामना रंगताना पाहिलं आणि आता सामना पाहतो आपण उमरोली विरुद्ध खारघर. जयेशनं 2 चेंडूमध्ये 5 दिल्या. धावा धावफलकावरती 12. टार्गेटचा विचार केला 51. समोर खेळेल फलंदाज प्रतीक माळी. गॅप मध्ये फटका खेळला. ओ गुड स्ट्रोक. डीप कडे पॉइंटला चेंडू अडवलाय. 2 धावा वेगाने पूर्ण. प्रतीक निघालेत आणि यस प्रतीक एक आक्रमक फलंदाज आहे. आम्हाला स्पर्धा अजूनही आठवते. ग्रामस्थ मंडळ देवी चपाडा काय परफॉर्मन्स केला होता जय हनुमान उमरोलीनं. शेवटपर्यंत अगदी रंगणारे सामने. हार मानली नव्हती आणि अखेर तिथे पाहिलं प्रतीकला. समोर खारघर संघ. हा सामना वेगळा आहे. जेव्हा एखाद्या नवीन स्पर्धेमध्ये खेळतात तेव्हा मैदान वेगळं असतं, खेळपट्टी वेगळी असते. आता समोर खारघर संघ आहे. ताकदीचा वापर. डीप कडे खेळतोय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक रेडी. सिंगल मिळेल. जयेशने कमबॅक बऱ्यापैकी चांगलं दाखवले. चौकारानंतर सिंगल. 2 चौथ्या चेंडूवर धाव आली. आता आपण पाहिलं या वेळेला विनिंग टार्गेट 51 असताना धावफलकावर धावा 15. 15 रन्स ऑन बोर्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. ग्रामपंचायत सदस्य आणि माजी उपसरपंच ट्रॉफीचा आनंद घेत असताना बॅटिंग टीम जय हनुमान उमरोली 15 धावा झालेत. लॉफ करतोय. फटका बनवला. जेल होणार का? क्षेत्ररक्षक सेफ लँड होईल. कोणी नाहीये तिथे आणि डीपला. ओहो बॅड लक. मिळतील या वेळेला 4 धावा. चौकार. निशांची बघा आक्रमक फलंदाजी. वैयक्तिक 6 मध्ये 13 पोहोचलाय. धावा 19 आहेत. 51 करायचे. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. जयेशला पाहतोय. आतापर्यंत 2 चौकार आलेत. कंपॅरिझन आपण केली 2 षटकानंतर 28 धावा होत्या जेव्हा बॅटिंग सुरू होती. सार धन्वी 11 खारघर. 2 ओव्हर नंतर 28. थोडा बॅकफुटला संघ जय हनुमान उमरोली 19. आक्रमण केलंय. लॉंग ऑन कडे. फिल्डर रेडी. पकडला चेंडू.
सिंगल मिळेल. यस, 2 षटकांचा खेळ समाप्त. एकूण धावा धावफलकावरती टोटल संघ पोहोचला 20. थोडा पिछाडीवर आहे बॅटिंग टीमच्या हनुमान उमरवली. 2 षटकानंतर 20 धावा. येणारे विनिंग कॅल्क्युलेशन 18 बॉल 31. धावेची गरज आहे. बघा, मी पुन्हा एकदा सूचना करतो, मयूर पाटील यांचा वॉलेट हरवलाय आणि जर कुणाला मिळाला असेल तर प्रामाणिकपणे आपण द्यावं. त्यांना 1500 रुपये आम्ही प्राईज देणार आहोत, कारण त्याच्यामध्ये जास्त पण देऊ. क्रेडिट कार्ड आहेत, ATM कार्ड सुद्धा आहेत, त्याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट नोट्स आहेत, त्यांचे काही इम्पॉर्टंट फोटोज सुद्धा आहेत आणि जे काही त्यांचे पर्सनल पासवर्ड्स असतात त्याची इन्फॉर्मेशन आहे. तर बघा, ज्या कुणाला मिळाला असेल तर मी विनंती करेन. तर महेंद्र माळी आम्ही पाहतोय, उमरोलीच्या लेजंड क्रिकेटर, जे स्पर्धा लाईव्ह पाहतात. 2 षटकारांसाठी 1000 आणि लगातार 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचे प्राईज. तो 2 षटक संपली. धावा 20. बॅटिंग करतो निशान मडवी आणि प्रतीक माळी. एक धक्का जरूर मिळाला. 51चं टार्गेट. सामना बरोबरीमध्ये सुटला. आज साहिल आम्हाला माहिती देतोय का सुपर ओव्हरचा एक सामना पाहायला मिळाला. तो एक वेगळा आनंद होता आणि सर्वांनी तो सामना एन्जॉय केला. 18 मध्ये करायचे 31. यस, गोलंदाज ओमकारला पाहते ऑन स्क्रीन. चेक करूया आमचे ऑफिशियल अंपायर्स. ओमकार पाटील, निशान मडवीला आपण पाहतोय. आक्रमण करतो डीप कडे. फिल्डर रेडी आहे. सिंगल मिळेल. 2 धावेसाठी प्रयत्न जरूर झाले. तो डेंजर एंडला 2 धावा पूर्ण होतील. दोन्ही संघांसाठी सामना खूप महत्वाचा आहे आणि तिथे प्रयत्न होत असताना एकूण धावफलक 22 वर आहेत. एक विकेट सुद्धा मिळाले. ओमकार पाटील षटक क्रमांक 3 हाताळतोय. स्ट्रायकर इनला आतापर्यंत पाहिलं. निशानला वैयक्तिक तो पोहोचलाय. 8 मध्ये 16. प्रतीक त्याला साथ देतोय नॉन स्ट्रायकर इनला. ओमकार पाटील पुढचा चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर करतो. स्क्वेअर लेगला 2 धावा. सिंगल डबल सोडायची नाही. अजूनही धावांची भूक आहे. निशाननं प्रतीकला कॉल केला होता, मात्र प्रतीक तयार नव्हतं. 2 धावा मिळतील. या 2 चेंडूवर ओमकारच्या पहिल्या ओव्हरमध्ये 7 आल्या. जयेशने 13 दिल्या आणि आता 2 मध्ये 4 धावा. 51 धावांचे टार्गेट आहे. सिंगल डबलला क्रिकेटमध्ये किती महत्व असतं. एक धाव मोलाची, एक धाव महत्वाची. ईच अँड एव्हरी सिंगल इम्पॉर्टंट क्रिकेट. आणि तो खेळ पाहत असताना आपण पाहतो निशान मडवीला वैयक्तिक 9 मध्ये 18 खेळतो. प्रतीक त्याला साथ देतो. 4 मध्ये 5. येणारी 16 चेंडू आणि 27 धावेची गरज. तर नेक्स्ट मॅच होईल फर्स्ट राऊंड 4 मॅच. जय दुर्गा रोहिंजन बी आणि गावदेवी उसरले. एज लागली. चेंडू लॉंग स्टॉपला मिळतील. या चेंडूवर 4 धावा. चौकार. 2 बदल्या नंबर 4. DJ नितीन आमच्या समोर जॉईंट आहेत. उद्या स्पेशल रात्र असेल बैलगाडा शर्यती शौकीनांसाठी.
जरूर आम्ही इन्फॉर्मेशन तुम्हाला देऊ. उद्या रॉयल एंट्री आम्हाला माहिती जरूर मिळते. उद्या या स्पर्धेची फायनलची रात्र. तर मॅचकडे लक्ष देऊया. एकूण चेंडू आणि धावांचं अंतर पाहिलं 15 मध्ये करायचे 23 धावेची गरज. तमाम क्रिकेटचा चाहता वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं सहर्ष स्वागत करूया. नेक्स्ट बॉल. ओ टप्पा पडला, चेंडू थोडा फ्लाय झाला. कमबॅक करण्याचा पुन्हा प्रयत्न इथे जरूर राहील. तर उद्या रॉयल एंट्री होणार आहे. बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव जयशेठ पाटील यांचा 5050 सोन्या यांची रॉयल एंट्री असेल. पंकज मालेकर यांचा 3040 हरण्या यांची रॉयल एंट्री होणार आहे. आणि अमय शेठ पाटील यांचा रॉकेट आणि लव अंकुश ब्रदर्स यांचा सूर्या उद्या त्यांची रॉयल एंट्री तुम्हाला पाहायला मिळेल. तर मॅचकडे जरूर वळूया. 51 करायचे. जे हनुमान उमरोले आणि त्यांच्या विरुद्ध सार धन्वी 11 खारकर. येणारे चेंडू आणि धावांचा अंतर 13 चेंडू आणि 22 धावेची गरज. वैयक्तिक निशान मडवी खेळतो 12 मध्ये 23 जिथे धावसंख्या 29. लक्ष विद्या मॅचकडे. ओमकार पाटील 2 धावा दुसऱ्या चेंडूवर 2, तिसऱ्या चेंडूवर चौकार डॉट. आतापर्यंत 5 चेंडू आणि ओमकारने धावा खर्च केल्या. आतापर्यंत पाहिलं 9 धावा. संघाचा प्रमुख गोलंदाजे दबाव वाढला. बॅटिंग टीम आपण जरूर पाहतो. निशान मडवी 12 मध्ये 23 वर तो खेळतो. नक्की डीप कडे फिल्डर रेडी. संघ पुढे सरकेल. तर एकूण धावफलक आपण जरूर पाहूया. गरज असेल विजयासाठी 51 धावेची गरज. 3 षटकांचा खेळ संपला. आता येणारे चेंडू 12 आणि 21 धावेची गरज. 12 चेंडू आणि 21. जयेश पाटील सोन्या आतापर्यंत ओमकारला पाहतोय 7 धावा. त्यानंतर जयेशला 13 धावा दिल्यात. ओमकारने धावा दिल्या 10. विनिंग कॅल्क्युलेशन 12 मध्ये 21. चला मॅच थोडा स्पीडअप करा. अतिश पाटील 30 धावा आहेत. येणारी चेंडू आणि धावांचं अंतर पाहिले तर 12 चेंडू 21. दोघांच्या भागीदारीचा विचार केला तर आतापर्यंत वैयक्तिक योगदान देत असताना पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली आणि त्यानंतर दोघांची भागीदारी 17 मध्ये 30. लॉफ करतोय. चेल होणार का? दूरवरून प्रयत्न कमालीचे. ओ व्हॉट अ कॅच. 30 वर दुसरा धक्का. आता येणारे 11 चेंडू आणि 21. अकरा चेंडू आणि 21 धावेची गरज. महत्वाचा फलंदाज बाद झाला. सलामीवीरांचं योगदान आता उमरोली संघाला महत्वाचं होतं. सुजित मडवी बाद झाला. प्रतीक माळी बाद झाला. निशान आलाय आणि नवीन फलंदाज सरकला मैदानावर. सामना जिंकायचा असेल तर इथून आक्रमण करावं लागेल. मात्र ज्या पद्धतीनं स्कोर कार्डवर खेळ सुरू आपण पाहिलं. ओमकार पाटीलनं 2 षटक हाताळलं.
पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 7 दिल्या, ओमकारनं 10 धावा तिसऱ्या षटकामध्ये दिल्या आणि त्यानंतर जयेशनं पाहिलं 13 धावेचं ते षटक आणि या वेळेला आलाय आतिश पाटील. नवीन फलंदाज सुद्धा सरकला आतिश मडवी. 11 मध्ये 21 धावेची गरज. 11 चेंडू आणि 21 धावा. गोलंदाज आतिश पाटील. विकेट जरूर मिळाले. स्ट्राईक रेंजला खेळण्यासाठी सज्ज असेल. आपण फलंदाज जरूर पाहूया. 12 मध्ये 23 वर खेळतोय. सर्वांच्या नजरा निशान मडवीवर असतील. आतिश खेळतोय स्ट्राईक रेंजला. गोलंदाज आतिश पाटील आक्रमण करतोय आणि ठोकतोय. आतिश मडवीनं सुरुवात केली, यासाठी ओळखला जातो. ग्रेट स्ट्रोक षटकार. इम्प्रेस केलं. त्याच्या मनगटामध्ये किती ताकद आहे यासाठी तो ओळखला जातो. आतिश मडवी. बघा नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम रेडी आहे. धन्यवाद. वळी आपण मॅचकडे. आतिशला पाहतोय. विकेट षटकार. एकूण धावफलक पुढे सरकल्या. धावा 36 आहेत. टार्गेट होतं 51. या षटकारानं आनंद देणारा क्षण पाहिला. सामना सोडायचा नाही. ओमकार पाटीलनं 2 षटकामध्ये 17 धावा दिल्या. त्यांनी मॅचवर मजबूत पकड निर्माण केल्या आणि त्यानंतर पाहतोय जेव्हा मैदानावर आतिश पाटील आला त्यांनी षटकार दाखवलाय. चला मॅच थोडी स्पीडअप आम्हाला हवाय. आतिश पाटील. विकेट षटकार. एकूण धावफलक आता 10 बॉल 15ची गरज. दोन्ही फलंदाज सेट झालेत. जय हनुमान उमरोली आणि सार धनवी 11 खारघर. सुवर्ण संधी असेल मात्र सामना कोण जिंकेल. 1 वाजलेत. अजूनही एक सामना इथे बाकी आहे. सलग 2 षटकार 1000. सलग 3 षटकार 2000. महेंद्र माळी युवा उद्योजक लेजंड क्रिकेटर यांच्याकडून. वळूया मॅचकडे. सामन्याचा निकाल स्पष्ट होणं अजूनही बाकी. आतिश पाटील. विकेट षटकार. एकूण धावफलक 36 वर पोहोचला. 51. कंपॅरिझन आपण केली 3 षटकानंतर जेव्हा बॅटिंग करत होता संघ खारघर आणि त्यांच्या धावा आपण पाहिल्या. सेम कॅल्क्युलेशन. कांचन पालकर आम्हाला माहिती देत असताना तसाच प्रवास सूर्य. त्यांच्या 40 होत्या. बॅटिंग टीम खारघरच्या 40 आणि आता धावा 36. आतिश पाटील. विकेट षटकार. डावाची सुरुवात इम्प्रेस करताना आतिश मडवी. 4th ओव्हर. सामना कोण जिंकेल. येणारे 10 चेंडू आणि 15 धावा. यस अंपायर सिग्नल क्लोज कॉल. मॅच 30-30ची. अगदी या अगोदरचा सामना आपण सुद्धा पाहिला. 30-30चा राहिला आणि आता सामना पाहतोय. अंपायर या डिसिजन काय क्लोज कॉल ना. डेड बॉल. यस क्लोज कॉल. तर 4th ओव्हर. विकेट आणि त्यानंतर 6. आता येणारी 10 चेंडू आणि 15ची गरज. ओ सावध फटका. संयमतेने खेळला. डीप पॉइंटला चालला. 1 धाव 2 धावेसाठी. ओ गुड रनिंग. आज आतिश पॅव्हलियन मध्ये जो आलाय तो संयमाने खेळतो. आतिश मडवी म्हटल्यानंतर उमरोलीचा पॉवरफुल मॅच विनर खेळाडू. मधल्या फळीत येऊन अनेक वेळा त्यांनी धुमाकूळ घातल्या. यासाठी त्याला ओळखला जातो. आज शांत डोक्याने खेळतो. कारण बऱ्याच वेळा जेव्हा आम्ही या दोन्ही संघांना पाहतो ना, दोन्ही संघ गोलंदाजीच्या जोरावर सामने जिंकतात आणि स्पेशली ज्यामध्ये संघ जय हनुमान उमरोली जो नेहमी प्रथम बॅटिंग करतोय. आता दबाव थोडासा वेगळा आहे. प्रत्येक स्पर्धा, प्रत्येक मैदान, प्रत्येक समीकरण वेगळं असतं आणि आता ते चित्र. येणारी चेंडू असतील 9 आणि 13 धावेची गरज. ओ डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू जरूर गेलाय आणि मिळतं. पाहतो तिथे क्षेत्ररक्षक रेडी. पंचांच्या निर्णयाची वाट पाहूया. येतोय हा धमाकेदार चौकार. मॅच टर्न करतोय आपण फलंदाज आतिश. सानिया डीजे नितीन यांना आपण जरूर पाहतो. बॅटिंग करत असताना आतिश मडवी 3 मध्ये वैयक्तिक खेळतो 12. कमबॅक करून देत असताना एकूण धावफलक पुढे सरकले. एकूण धावा
42. आता येणारे 8 चेंडू 9 धावा. आतिश मडवी स्ट्रायकरेनला 3 मध्ये 12 वर तो खेळतोय. ओ आणखीन एक गुड स्ट्रोक डीप कडे जरूर गेला. बॅटिंग आवडली असेल तर आतिश मडवीसाठी कौतुक झालं पाहिजे. क्रमांक आतिशनं दाखवून दिलं आज गोलंदाजांना सोडणार नाही. षटकार 2 धावा सलग बॅक टू बाउंड्रीज. आतिश पाटील जो खारघर संघाचा गोलंदाज महागडा ठरला आणि धावा दाफलकावरती 46. आतिश टू आतिश. आता समीकरण सोपं झालंय. येणारे 7 चेंडू आणि 5 धावेची गरज. चला नेक्स्ट मॅच दोन्ही संघ रेडी राहा. 1:05 झालेत मध्यरात्रीनंतर. आज भरपूर वेळ गेला. एक सुपर ओव्हरचा सामना पाहिला 7 मध्ये 5. आज जवळपास आपण 1.5 तास मागे गेलो. रुचिर आम्हाला माहिती देतो 2 तास मागे गेलो कारण 12च्या अगोदर 4 मॅचेस फ्रेश लॉट्सचे कव्हर होणं मॅन्डेटरी असतं. मात्र आपण पाहिलं अटीतटीचे सामने होतात. धावा जास्त होतात. ते चित्र पाहिलं. 6 मध्ये आता 4 धावेची गरज. 47 टार्गेट 51. सामना बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर. आज फायनली सर्वांची इच्छा होती का एक सुपर ओव्हरचा सामना पाहायला मिळावा आणि तो सामना रुचिर पाहायला मिळाला. 6 चेंडूचा थंडी उडवणारा सामना होता. वातावरण गरम करणारा सुद्धा सामना होता. ते जरूर आपण पाहिले. 6 मध्ये 4 धावेची गरज. मग सानिया DJ नितीन पूर्ण बेंड होतात कारण ती त्यांची जी सॉन्गची लिस्ट असते. बघा अजूनही आमचा गोलंदाजाला सुरत जिथे कॅल्क्युलेशन होतं समीकरण मात्र आतिश मडवी जेव्हा आला त्याने 2 चौकार षटकारानं मॅच मध्ये चांगली फाईट करून दिले. आणि आता जय हनुमान उमरोली 6 चेंडू 4 धावेची गरज. पहिल्या फेरीतील तिसरा सामना. अजून एक मॅच बॅलन्स आहे. एकूण धावफलक 47. शेवटचे षटक गोलंदाज खारघरकडून सूरज पाटील एक दिग्गज खेळाडू आहेत. क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये अनेक पारितोषिकांची लय लूट त्याने गेल्या 4 व्हीलरचा हा खेळाडू. मात्र इथे आता नवं आव्हान असेल. सामना जिंकायचा असेल तर नक्कीच कमबॅक होणं महत्वाचे. या मैदानावर काही होऊ शकतो. या मैदानावर काही होऊ शकतो. 6 मध्ये 6 धावेची गरज असताना गोलंदाजी करणाऱ्या संघाने सामना जिंकलाय. हे चित्र याच मैदानावर पाहिलं. मात्र आता या मॅच मध्ये काय रंग असेल. 5 चेंडू आणि 3 धावा. फलंदाज खेळतो निशान. आतिश मडवी त्याला साथ देतो. 48 धावा आहेत. टार्गेट 51. चला थोडा स्पीडअप करा. अठ्ठेचाळीस 48. यस डाय करतो डीप बॅकवर्डला. फिल्डर रेडी. मिसफिल्ड झाली. 2 धावेसाठी प्रयत्न जरूर आहे. मात्र सामना सोपा झालाय जय हनुमान उमरोली संघाला.
तर 2 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या 50, 2 विकेट. निशान मडवीला पाहिलं 13 मध्ये 25 खेळतोय. मध्ये 25 खेळतोय निशान मडवी. आतिश मडवीला पाहिलं 51 धावा, 4 मध्ये 1 धावेची गरज. सामना सोपा झालाय बॅटिंग टीम जर्मन उमरोली संघाला. गोलंदाज सूरज पाटील. चेंडू लॉंग स्टॉपला गेला. यस, सामना जिंकलाय. तो जरूर आपण पाहिलं. उमरोली संघानं सहज सोप्या पद्धतीनं या मॅच मध्ये कुरघोडी केल्या आणि सामन्यामध्ये आपण जरूर पाहिलं. चला, पंच शेवटचा बॅटकट आहे ना? यस. तर नक्कीच उसरली संघ इथे खेळणार आहेत आणि आपण पाहतोय